राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। गुलाबराव करंजुले पाटील म्हणजेच जीबीके हा ब्रँड जो आहे सध्या अंबरनाथ नाही, ठाणे जिल्हा नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये पोहोचलेला आहे। मात्र हा ब्रँड कसा तयार झाला, संपूर्ण प्रवास कसा होता, गुलाबराव करंजुले पाटील नेमकं कोण होते, आज ते ब्रँड कसे झाले आणि हजारोंना रोजगार कसा दिला किंवा हजारो तरुणांना रोजगार कसा दिला, या संपूर्ण प्रवासाची आपण माहिती, जीवन प्रवासाची संपूर्ण माहिती त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर बघितलं तर जीबीके म्हणजे काही वर्षांपूर्वी एक भाजी विक्रेता ते आज यशस्वी उद्योजक आणि हजारो तरुणांना रोजगार देणारे व्यक्तिमत्व, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष, लोकनेते, माजी नगराध्यक्ष, हा संपूर्ण जो प्रवास आहे हा प्रवास कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अजय जोशी, राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण नमस्कार, सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वात पहिला प्रश्न घेतो, आज तुमचा वाढदिवस आहे, कारण प्रत्येकाला जन्म झाल्यानंतर एक शिक्षण झाल्यानंतर आपण काहीतरी आयुष्यात वेगळं केलं पाहिजे अशी एक सल मनामध्ये असते। मात्र तुमचा जो प्रवास होता तो खडतर होता खूप, कारण तुम्ही भाजी विक्रेते होतात। अनेक जण तुम्ही देखील गर्वाने सांगतात की कांदे बटाटे मी विकायचो आणि आज हजारो तरुणांना रोजगार देणारे तुम्ही एक व्यक्तिमत्व बनलेला आहात। काय नेमकं थोडक्यात ही सुरुवात होती? सुरुवात अशी होती, माझा जन्म नगर जिल्हा पारनेर तालुक्यामध्ये झाला आणि साधारणतः 60 ते 65 70च्या दरम्यान हा दुष्काळी जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये मानला जायचा आणि या दुष्काळी जिल्ह्यात दुष्काळ असल्या कारणाने गाव सोडून अंबरनाथ येथे यावं लागलं आणि आल्याच्यानंतर मग काहीच उपजीविकेचं साधन नाही, तर मग कांदे बटाटे भाजीपाला विकून आपलं उपजीविकेचं साधन बोरं केळी विकून या शहरामध्ये एक पोट भरायचं साधन म्हणून प्रयत्न केला। हा जो प्रयत्न केला त्यावेळेस तुमच्यावरती कुठली अशी जबाबदारी होती की बाबा आपल्याला हा प्रयत्न केल्यानंतरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होतो? आमचे मोठे बंधू सर्जेराव हे आमचे कुटुंब प्रमुख होते आणि त्यांनी आम्हाला सर्वांचं म्हणजे पालनपोषण केलं आणि आज या स्थितीला आहेत ते त्यांच्यामुळेच आहोत। अच्छा, बरं, हे सर्व करताना शिक्षणाकडे कसं लक्ष झालं की दुर्लक्ष झालं? शिक्षण तर प्रश्नच नव्हता, कारण की सकाळी शाळेत जायचं, 12 वाजेपर्यंत शाळा करायची, तिथून पुढं मग कांदे बटाटे विकायचे, फेरीवर हातगाडीवर कांदे बटाटे विकायचे आणि संध्याकाळी परत मग भाजी मार्केटला हातगाडी लावायची, असा आमचा क्रम होता। हां, त्याच्यामुळं शिक्षणाकडे दुर्लक्षच झालं म्हणता येईल आणि शिक्षणाची एवढी आवड पण नव्हती। अच्छा, पण तरीसुद्धा आज एक यशस्वी उद्योजक तुम्ही आहात। मला असं विचारायचं आहे तुम्हाला, शिक्षणाची आवड नव्हती पण शाळेतून तुम्ही आल्यानंतर बोरं वगैरे विकायचा किंवा केळी विकायचा, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अंबरनाथ शहराचं तुम्ही नगराध्यक्ष पद भूषवलं। राजकारणामध्ये कधी एंट्री झाली? 1984 साली मी राजकारणामध्ये एक MSEBचं आंदोलन केलं भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांच्या वतीने आणि 85ला एक वीज महामंडळावर परत एक दुसरं आंदोलन केलं। अशा 2 आंदोलनं केल्याच्या नंतर भाजी मार्केटचा मी अध्यक्ष म्हणून आजपर्यंत आहे आणि छत्रपती शिवाजी भाजी मार्केट या भाजी मार्केटचा अध्यक्ष म्हणून, आणि तिथूनच माझी राजकीय वाटचाल सुरू झाली। मग सर्वात पहिला पक्ष कुठला होता? आज BJPमध्ये आहात। सर्वात पहिला पक्ष मी काँग्रेसमध्ये होतो। काँग्रेसमध्ये काही दिवस काम केलं मी, पण नंतर मग माझ्याकडं कुठलंच पद नसताना डायरेक्ट मी अध्यक्षपदाचीच निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेसचा सभासद नसतानासुद्धा ती निवडणूक लढवली आणि पक्षाला प्रश्न पडला की आता जनमानस तर यांच्याकडं आहे, मग अध्यक्ष करायचं कोणाला? मग ती निवडणूक रद्द झाली आणि मग त्यानंतर काही दिवस मी काँग्रेसमध्ये काम केलं आणि नंतर मग जशी शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तर आम्ही सर्व किसन कथोरे साहेब आणि आम्ही सगळे काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आलो। अच्छा, तरुण वयातच तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला? जी, बालवयातच केला म्हणायला काय हरकत, बालवयात केला असं म्हणायला हरकत नाही।
एक कौटुंबिक प्रश्न आहे. हे सर्व केल्यानंतर पत्नीची साथ कधी लाभली? माझी पत्नी ही हाऊसवाईफ आहे आणि जसं म्हणतात ना, एक प्रगतशील माणसाच्या मागं एक त्याची गृहिणीची साथ असते. तर मी आजपर्यंत मला माझ्या मिसेसनी कधी विचारलं नाही कुठं जाता, काय करता आणि किती वाजता आलो, तरी उलटा कधी प्रश्न विचारला नाही. आणि तेच माझ्या प्रगतीचं कारण आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर पत्नीची साथ, पण मग नंतर अपत्य तुमचे अभिजित जे असतील, विश्वजित जे असतील, ते लहानाचे मोठे झाले. हा संपूर्ण प्रवास, ते वेल एज्युकेटेड आहेत आणि हा त्यांच्या सोबत म्हणजे समाज पण बघायचा आहे, सर्व बघायचं आहे आणि समोर कुटुंब पण बघायचं आहे. ही सर्व जबाबदारी थोडक्यात कशी पार पडली? मी माझं जरी शिक्षण SSC पर्यंत झालेलं असलं तरी विश्वजितला लंडनला पाठवून त्याचं MBA केलं. अभिजितचं इंजिनिअरिंग झालं. माझी एक मुलगी तिने PhD केलेली आहे आणि ती आज भारतातल्या सर्वात मोठ्या कॉलेजमध्ये नरसी मंजी या कॉलेजवरती प्रोफेसर आहे. अच्छा. पण तुमचा हा जो प्रवास होता, म्हणजे समाज पण बघायचा आणि कुटुंब पण बघायचं, ते मधला दुवा कसं भरले तुम्ही? कारण अनेकांना जमत नाही, घर पण बघायचं आणि बाहेर पण बघायचं आहे. माझी पहिल्यापासून एक हॉबी होती की मी नेहमी मोठ्या माणसांमध्येच वावरायचो. अच्छा. जरी माझ्याकडे काही नव्हतं, पण अगदी ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि जो काही कर्तबगार आहे यांच्या सहवासातच मी वाढलो. त्याच्यामुळं मला बऱ्याचशा गोष्टी शाळेतून जरी नाही मिळाल्या तर सर्व समाजातून मला या गोष्टी सगळ्या शिकायला मिळाल्या. अच्छा. नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर जबाबदारी वाढली होती समाजाची? बरंचसं काही करायचं होतं, परंतु मी शिवसेनेतून नगराध्यक्ष झालो आणि झाल्याच्या नंतर पहिल्या दिवशी माझ्याकडं काही 4-5 कर्मचारी आले, 2 महिला आणि 3 पुरुष, आणि माझी बेल दाबली. मला सांगितलं की मी म्हटलं काय काम आहे साहेब? तर ते म्हणे आम्ही कर्मचारी आहोत आणि नगराध्यक्षांच्या घरी आम्ही घरकाम करतो आणि गार्डनचं काम करतो. तर मला म्हणे आपल्या इथं आम्हाला शिवनी पाठवलं. मी म्हटलं मला तशी काही गरज नाही आणि गरज लागल्यावर मग बघू. मी नगराध्यक्ष असताना नगरपालिकेची साधी गाडीसुद्धा कधी वापरली नाही. अच्छा. म्हणजे मी माझ्या स्वतःची गाडी, पेट्रोल वगैरे सगळं, कधी कुठला अलाउन्सेस घेतला नाही मी. सगळं काही स्वतःच्या यानेच केलं. परंतु एकंदरीत पाहिलं तर काही गोष्टी समाजामध्ये इतक्या रुळलेल्या आहेत की तुम्हाला ते एक्सेप्टच करावं लागणार. आणि ज्या काही गोष्टी आज जे डांबरीकरण सोडून काँक्रिटीकरण झालं, तर त्यावेळेस मी जनतेतून निवडून आलो होतो. ह्या अंबरनाथच्या जनतेने मला अगदी कांदा बरडा विकणारा शेवटचा माणूस, त्याला अंबरनाथच्या पहिल्या लाईनमध्ये आणून बसवलं. हे अंबरनाथकरांचा उपकार मी कधीच विसरणार नाही. जे नगरपालिकेमध्ये जी टक्केवारी चालते, त्या टक्केवारीच्या म्हणजे 100% विरोधात होतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या या टक्केवारीमुळं मला या शहराचा विकास करता आला नाही आणि त्याची मला खंत आहे. पण परत मला किंवा कधी काय चान्स मिळाला तर ह्या शहराचं नक्कीच मी कायापालट करेन. त्याच वेळेस मी CDP आणि DPR तयार केला आणि महाराष्ट्रामधले फक्त 2 नगरपालिका होत्या CDP आणि DPR तयार करणाऱ्या, एक बदलापूर आणि अंबरनाथ. आणि त्याच्यामुळं गव्हर्नमेंटचा 75%, सेंट्रल गव्हर्नमेंटचा 75% ग्रँट, 50% ग्रँट त्या आपल्या नगरपालिकेला मिळाला. 25% स्टेट गव्हर्नमेंट आणि 25% स्वतःचं. आणि त्याच्यामुळंच आपल्या अंबरनाथ शहरामध्ये आज एवढे मोठे प्रमाणावर कॉन्क्रीट रोड झाले, त्या CDP आणि DPRमुळे झाले. नक्कीच त्याचं श्रेय तुम्हाला गेलंच पाहिजे. एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की हा जो संपूर्ण प्रवास होता तुमचा भाजी विक्रेत्यापासून आज नगराध्यक्ष पदापर्यंतचा, त्यातला एखादा किस्सा असेल ना की जो तुम्हाला कुठेतरी इमोशनल किंवा भावनिक होऊन गेला किंवा काहीतरी असं घडलं असेल की नाही अरे यार? पूर्ण जीवनच किस्स्यामध्ये गेलेलं आहे आमचं. एक असा चांगला किस्सा एखादा? म्हणजे ज्यावेळेस मी भाजी विकायचो तर
कपडेसुद्धा माझे असे मळके वगैरे असायचे. तर एखाद्या दुकानाच्या समोर जर नीट आपण पाहत उभं राहिलो तर तो दुकानदार एक क्या आहे तुम्हाला, चलो आगे म्हणून असं हाकलून द्यायचे. पण आज तीच लोक मला भेटण्यासाठी अरे हे करतात, म्हणजे मला भेटण्यासाठी येतात आणि मला भेटतात. मला खूप आनंद वाटतो. म्हणजे ही जिद्द तुम्ही मनामध्ये ठेवली आणि ती लोक तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली. आणि त्यांची कामं करण्यामध्ये सुद्धा मला आनंद वाटतो नक्कीच की त्या माणसाचं काम आपण केलं पाहिजे. आपण जर बघितलं तर तुमचा हा जो संपूर्ण प्रवास तुम्ही थोडक्यात सांगितला, आपण थोडक्यात मांडायचा देखील प्रयत्न केला. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आज भाजपमध्ये तुम्ही सक्रिय आहात, अंबरनाथ विधानसभेचे अध्यक्ष देखील आहात, माजी नगराध्यक्ष आहात आणि लोकनेते आहात, लोकप्रिय आहात. कारण जनतेने तुम्हाला नगराध्यक्ष बनवलं होतं. जनतेतून निवडून आले तुम्ही आणि भाजपाचा सचिवसुद्धा होतो. सचिवसुद्धा होते. राज्यभर तुम्ही आज काम देखील केलेलं आहे भाजपचं. सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, ह्या दोघांचा काय आदर्श आहे मनामध्ये किंवा कशा प्रकारे काय व्हिजन असेल? मी आत्ताची कल्याणला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय मोदी साहेब आले आणि त्यांना रिसिव्ह करण्याचं भाग्य मला मिळालं. म्हणजे आज 72 वर्षाचा माणूस, एक तरुण, 72 वर्षाचा तरुण म्हणता येईल, ज्यावेळेस हेलिकॉप्टरमधून उतरले त्याने कुठलीही आधार घेतला नाही, म्हणजे पाईप धरला नाही किंवा अगदी स्टेप उतरून खाली आले आणि माझ्यासमोर उभे राहिले. तर मी त्यांचा असा आदर्श घेतला की त्यांच्या आदर्शामुळं म्हणजे पैशाबरोबर आणि संपत्तीबरोबर तुमचं हेल्थ किती महत्त्वाचं आहे. अच्छा. ही जी प्रेरणा मला त्यांच्याकडनं मिळाली आणि आज मी जो फिट आहे तो त्यांच्यामुळं आहे. अच्छा. देवेंद्रजी फडणवीसांकडून एखादा किस्सा असा किंवा काय? देवेंद्र फडणवीस तर जादूगर आहेत, ते काही करू शकतात आणि अशी माणसं फार कमी आहेत की जे निस्वार्थी आणि फक्त जगायचं तर जनतेसाठीच जगायचं हे ध्येय असलेले आमचे देवेंद्र फडणवीस. आणि मला वाटतं ते जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणखी 20-25 वर्ष राहिले तर महाराष्ट्राचं अगदी म्हणजे लंडनलासुद्धा लाज वाटेल असा महाराष्ट्र होईल. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मुलाखत थांबवतो, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. मला असं विचारायचं आहे तुम्हाला, तुम्ही खूप अवघड प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेला आहात, मात्र आजची जी पिढी आहे, आजची जी तरुण वर्ग आहे, ते मेहनत करायला मागत नाहीत. काहीतरी पटकन इझी मी अर्निंग करेल आणि झटपट श्रीमंत होईल असा काहीतरी मार्ग शोधतात. अशा पिढीला काय सांगाल? कारण अनेक ऑनलाईन गेम्स आहेत, खूप काही गोष्टी आहेत. आत्ताच मी एक मेळावा घेतला, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. तर जो माणूस शाळेत हुशार आहे किंवा शाळेत त्याला 95% मार्क मिळाले म्हणजे तो विद्वान आहे असं नाही. प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळी कला असते, कौशल्य असतं. आता एखादं सर्कसमध्ये काम करणारा माणूस घ्या किंवा साधारणतः रस्त्यावर पाट्या विणणारा माणूस घ्या, ते आपल्याला विणता येतील का? नाही ना. मग प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये एक वेगवेगळी, परमेश्वराने ही निर्मिती करताना प्रत्येकाला काही ना काही गुण दिलेले आहे. तर गरज नाही की तो शाळा शिकला म्हणजे तो खूप हुशार आहे. बरोबर. असे अनेक लोक आहे. वसंतदादा पाटील सारखे 7वी शिकलेल्या माणसाने संपूर्ण महाराष्ट्र अगदी यांनी हे केला, मुख्यमंत्रीपद भूषवलं. हे एक अशा गोष्टी आहेत. तर मी नवीन पिढीला हाच एक संदेश देईल की हरकत नाही, तुम्हाला मार्क जरी कमी मिळाले तर त्याच्यात नैराश्य किंवा तिथं झटायची काही गरज नाही. बरोबर. तुम्ही उद्योग शिक्षण, ज्याचा काही तुमच्यामध्ये असलेली, तुम्हाला असलेली आवड, एखाद्या माणसाला समजा गॅरेजमध्ये गाड्या बिड्या हे करायची आवड, त्याने सहज गॅरेजमध्ये काम शिकावं. बरोबर. एखाद्या माणसाला व्यापारामध्ये आवड असेल, आपल्या शेजारी असलेल्या किराणा दुकानामध्ये जाऊन जर त्यांनी व्यवस्थित शिकला त्या दुकानात तर ते सुद्धा त्याला भविष्यामध्ये कामाला येईल. आता आपल्या भारतामध्ये डिमांड आणि सप्लाय याची तफावत इतकी झालेली आहे की आज मी बांधकाम व्यवसायात असल्यामुळं मला त्याचं जाणवतं की इंजिनियरला पगार 15 ते 20 हजार रुपये इंजिनियर पगार घेतो. पण आमच्याकडं जो कडिया काम करतो, जो बांधकाम करतो, प्लास्टर करतो, आज त्याचा पगार 45,000 रुपये.
म्हणजे हे स्किल डेव्हलपमेंट जे आहे, म्हणजे शिक्षण, त्याला खूप महत्त्व आहे. म्हणून ITI करा, प्रायव्हेट काही कोर्सेस आहे ते करा, किंवा आजूबाजूला एखादं कपड्याचं दुकान असेल तिथं जाऊन शिका. शाळेतून आल्याच्यानंतर व्यावसायिक शिक्षण तुम्ही 2 तास जरी शिकले तर तुम्हाला त्याची आवड आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. मी तुम्हाला बोललो होतो की शेवटचा प्रश्न, पण पुन्हा एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत. फडणवीस साहेबांचा आदर्श तुम्ही सांगितला ते जादूगार आहेत. मोदीजींचा तुम्ही आदर्श सांगितला की त्यांच्यामुळे तुम्ही फिट आहात. चव्हाण साहेबांकडून काय आदर्श घेत आहेत? जवळचे चव्हाण साहेब एक त्यांचं जे नेतृत्व आहे ते स्फूर्ती देणारं नेतृत्व आहे. अच्छा. म्हणजे आपल्या मागे एखादा खंबीर माणूस उभा आहे आणि आपण काम केलं तर काही झालं तर आपल्याला त्याचा एक सपोर्ट होईल, असं नेतृत्व असलेले या महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे चव्हाण साहेब. आणि रवींद्र चव्हाण साहेबांबद्दल बोलायचं तर त्यांची नाळ ही सर्वसामान्य कार्यकर्त्याशी जुळलेली आहे. म्हणजे कुठलाही कार्यकर्ता गेला तो त्यांना आपला समजतो आणि त्याच्यामुळं आम्हाला काम करताना कुठलीही अडचण येत नाही. पक्षाचं काम करताना आम्हाला माहिती आहे आमच्याकडनं एखादी चूक झाली तर खंबीरपणे ते आमच्या मागे पाठीमागे उभे राहतील. एक साधी घटना आहे ती मला आता सांगावीशी वाटते. मी तर काँग्रेसमध्ये काम केलं, राष्ट्रवादीमध्ये काम केलं, शिवसेनेत केलं आणि BJPत करतो आहे. मला आमच्या जागेवरून वाद झाले होते म्हारळला. अच्छा. म्हारळला ज्यावेळेस वाद झाले तर आमच्या जागेत दुसऱ्याने अतिक्रमण केलं होतं आणि त्या अतिक्रमणच्या याच्यावरून वाद चालले होते. मला त्यावेळेस चव्हाण साहेबांनी स्वतः फोन केला, गुलाबराव काही अडचण आहे का, काय मदत पाहिजे का. म्हणजे मी पहिला नेता पाहिला की असा स्वतःहून फोन करणारा. परंतु असे बरेच नेते पाहिले की फोन न घेणारे आणि नुसते आशीर्वाद देणारे, ठीक आहे मी बघतो फोन करतो, असे बरेच नेते पाहिले. पण चव्हाण साहेबांसारखा नेता आम्ही आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही. आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच ठाणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये BJP ही बलवान पक्ष म्हणून आणि स्वतंत्र ताकदीवर उभा राहिलेला पक्ष या सत्तासुद्धा स्वतंत्र ताकदीवर आणील असे आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. नक्कीच आपण जर बघितलं तर जिद्द, चिकाटी, मेहनत ह्या सर्व गोष्टी करून आज GBK ब्रँड म्हणजेच गुलाबराव करंजुले पाटील साहेब हे जे आहेत हे यशस्वी उद्योजक बनलेले आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस. नक्कीच आपल्या सर्वांकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुर्तास इथेच थांबूयात. कॅमेरामन रेणुका जोशीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, अंबरनाथ. राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.